ब्रेकफास्ट न्यूजमध्ये मी पूर्वी भावे आपलं स्वागत करते। एक ब्रेकिंग बातमी बघूयात। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार विशेष पीएमएलए कोर्टामध्ये सकाळी 11 वाजता हजर राहणार आहेत। ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत कोर्टाने समन्स बजावलंय। रोहित पवार यांच्यासह त्यांचे व्यावसायिक भागीदार राजेंद्र इंगवले यांनाही न्यायालयाने समन्स बजावलंय। जून महिन्यामध्ये रोहित पवार, इंगवले आणि बारामती अॅग्रो विरोधामध्ये ईडीकडनं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। याआधी 2 वेळा रोहित पवार यांची ईडीकडनं चौकशी करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। निलेश, आज रोहित पवार या कोर्टामध्ये पीएमएलए कोर्टामध्ये सकाळी 11 वाजता हजर राहणार आहेत। एकंदरीतच या ईडीच्या आरोपपत्राची पार्श्वभूमी काय आहे आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने आज प्रोसिडिंग होण्याची शक्यता आहे? पूर्वी कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या फसव्या संपादन प्रक्रियेत रोहित पवार सहभागी असल्याचं सकृतदर्शनी निष्पन्न होत आहे, असं आरोपपत्रामध्ये न्यायालयात निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे ईडीच्या वतीनं। आणि याच अनुषंगानं आज रोहित पवार पीएमएलए कोर्टामध्ये हजर होताना पाहायला मिळत आहेत। 80 कोटी रुपयांचं थकीत कर्ज वसूल करण्यासाठी 13 जुलै 2009ला कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मालमत्ता शिखर बँकेनं ताब्यात घेतल्या होत्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडसह एकूण तिघांनी हा कारखाना लिलावात घेण्यासाठी प्रयत्न केले होते। याच्यामध्ये सर्वाधिक बोली लावणारे तांत्रिकदृष्ट्या कमकुवत कारणांद्वारे अपात्र ठरवण्यात आला आणि रोहित पवारांच्या कारखान्याला संबंधित कारखाना देण्यात आला आणि त्यामुळेच हे संपूर्ण प्रकरणी ईडीनं रोहित पवारांना दोषी धरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानुसारच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या गुन्ह्यावर ईडीनं ECIR दाखल केला होता आणि आता या संपूर्ण प्रकरणी रोहित पवार कोर्टामध्ये नक्कीच निलेश, त्यामुळे आज 11 वाजता नक्की कशा पद्धतीने या संदर्भामध्ये सुनावणी होतीये याचेही अपडेट्स घेऊ। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।